प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मनाकरिताचं वचन आहे स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि याचं 10वं वचन, जे असं म्हणतं, तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये कुठलीही कमतरता नसू नये, आपल्या जीवनामध्ये कुठलाही कमीपणा नसू नये असं जर आपल्याला वाटतं तर याकरिता तुम्हाला आणि मला त्या जिवंत परमेश्वराला शरण जाणं फार गरजेचं आहे. आज आपण जगामध्ये पाहतो बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये कमीपणा आहे, बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये कमतरता आहे. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण हे की ते जिवंत देवाला आपल्या जीवनामध्ये शरण गेलेले नाहीत. परंतु तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपली जर अशी इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये पूर्णतेचा आशीर्वाद असावा, आपल्या जीवनामध्ये संपूर्ण गोष्टी आपल्याला मिळाव्या, यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाणं फार गरजेचं आहे. कारण त्याचद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये संपूर्ण पुरवठेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये त्या जिवंत परमेश्वराला शरण जाऊया आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. देव बाप करो या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.